किती सुंदर छान झालेत बघा। आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा कुरकुरीत झालेत, रवा बटाटा कुरकुरे। हॅलो नमस्कार, मी आज रवा आणि बटाटा यापासूनची एक रेसिपी बनवते। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, मी हा बारीक रवा घेतला आहे। आणि हे 2 छोटे बटाटे सोलून घेतले सालं काढून। रेसिपी खूप छान आहे, सर्वांना आवडेल, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत। बाहेरचे खाणे खाण्यापेक्षा छोट्या मुलांना ही रेसिपी नक्की करून दाखवा, खाऊ घाला। खूप छान आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आता हे दोन्ही बटाटे मी बारीक किसणीवर किसून घेते। एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, हे बघा किसणी घेतली आहे। आणि हा बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेते। बटाटा पाण्यामध्येच घ्या किसून, नाहीतर बाहेर घेतला तर मग काळा पडू शकतो, म्हणून पाण्यामध्ये किसून घ्यायचा। गरम झाले आणि छोटा चमचा भरून जिरे टाकून घेते, बारीक चिरलेली मिरची आणि थोडासा कढीपत्ता। 1 वाटी रवा आहे, 1.5 वाटी पाणी घेतलं बघा। चवीनुसार मीठ घालून घेते, थोडा थोडा करून रवा घालून घेते। एकदम रवा नाही घालायचा, गुठळ्या होऊ शकतात। हा किस घालून घेते बटाट्याचा किस मी 2-3 वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून काढला आहे, आतमधलं स्टार्च जाईपर्यंत तो घालून घेतला। रवा आणि बटाटा चांगला शिजला आहे। आता गॅस मी बंद करते। पूर्ण हे सगळं होईपर्यंत मी मंद गॅसवरच सगळं केलं आहे, शिजेपर्यंत। फुल गॅस ठेवायचा नाही, आपला रवा जळू शकतो। गॅस मी बंद केला आहे बघा। आता हे झाकण लावून मी 10 मिनिटं ठेवून देते, कोमट होईपर्यंत। इथे एका ताटाला मी तेल लावून घेते, बघा। आणि हे मिश्रण यामध्ये काढून घेते। कोमट झालंय, हे बघा। ह्या वाटीला खाली तेल लावून घेतलंय इथे, आणि हे आता पसरून घेते। सर्व मिश्रण मी आता पसरवून घेतलंय बघा। आता थोडं थंड झाल्यावर मग पुढची कृती करते। थंड झालंय आता हे, आता कट करून घेते बघा। बघा असं कट करून स्क्वेअर मध्ये घेतलंय। आता याचे छोटे छोटे पीस करते। कोणत्याही आकारामध्ये तुम्ही बनवू शकता।
या आकारामध्ये कट करू शकता किंवा असेही बनवू शकता. हे बघा या पद्धतीने. ही बघा ही गोळी घ्यायची अशी आणि अशी गोल गोल फिरवायची हातावर तेल लावून. हे बघा आणि असा आकार द्यायचा. ही ठेवली, कढई गरम झाली, तेल घातलं, तेलही गरम झालंय. आता हे एक एक करून फ्राय करून घेते. गॅस आता मीडियम केला आहे. पहिला फुल ठेवायचा, नंतर मीडियम करायचा. 2-3 मिनिटानंतर पलटून घेते. हे बघा आणि चांगले गोल्डन होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आता हे काढून घेते. हे झाले तळून. आता रवा बटाटा कुरकुरे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.